बघा मित्रमैत्रिणींनो, माझी ही पाइपिंग तयार झालेली आहे। आता हे फ्रॉक कसं दिसते ते तुम्ही बघू शकता। हे बघा मी अशा तऱ्हेने याची फॅशन केली आहे। इथे मी एक बटन लावून ठेवले। आता दुसरं बटन तुम्हाला दाखवते लावायला कसं लावायचं ते। हे बघा आता हे बटन मी ह्या नाड्या केल्या आहेत त्या दाखवते। ह्या नाड्या अशा करून घ्यायच्या। आपण नॉट बनवतो ना आपण गाठ अशी, त्याच्या ह्या नाड्या मी हाती असे करून ठेवले। मग आपल्याला पाहिजे बटन केवढं मोठं असेल त्याप्रमाणे तेवढी त्याची फट ठेवायची। आता आपली बटन छोटी आहेत म्हणून मी छोटं केलं आहे त्याला आणि इथे शिवून घेतलं। हे बघा मशीनची शिलाईच मारली आणि मागचं मग ते कापून टाकलं आहे जास्तीचं कापड। आपल्याला हवं तेवढं घ्यायचं आणि ह्याच्यानंतर आता तुम्ही बटन मी कशी लावते बघा। आता हा पीस आहे ना, हे बटन तयार लावून झालेलंच आहे। आता हे काय दुसरं बटन लावते, 2 बटन्स लावणार फक्त। याला हे असं पाकवायचं आणि जिकडे येईल तिथे सुई आधी टोचायची। हे बघा आता ही सुई इथे आली ना, त्याच्यानंतर त्याला हे बटन टाकायचे आपल्याला। याला तुम्ही शो बटन पण लावू शकता अशा काच केलात तर कपड्याच्या। हा काचचाच एक प्रकार आहे। डायरेक्ट कपड्यावर काच आपण बटन हे लावलं ना तर काचचाच आहे ना, काच करू शकतो आणि आपण नॉट पण अशी फिरू शकतो। तुम्ही पाहिले असेल लहान मुलींच्या फ्रॉकांना किंवा मोठ्यांच्या फ्रॉकाला मागच्या साईडला नॉट असते, त्याला पण हे असं हे तयार करतात। हे बघा ह्या 3 फेऱ्या घेतल्या मी अशा, नंतर मध्ये सुई टाकली आहे आणि ह्या फेऱ्या जास्त घ्यायच्या कारण ते असं उभं राहायला पाहिजे। उभं राहिल्याशिवाय ते जाणार नाही। हे बघा आणि नंतर मग अशी गाठ मारायची। अशा 3 गाठी मारायच्या आणि खाली टाकायचा दोरा सरळ आणि बंद करायचं। हे बघा आता इथे गाठ मारून दोरा तोडायचा। आता हे फ्रॉक तयार झालं आहे आपलं। तर माझं हे कसं प्लेन आहे ना, तर तिकडे मी एका साईडला दाखवते तुम्हाला। या साईडला हा मी दोरा घेतला आहे, आपला हा रेशीम दोरा आहे। त्याचं मी आता हे नुसतं ओपन खराब दिसते आहे ना, म्हणून त्याला काहीतरी हवं ना आणि कसं, म्हणून मी थोडंफार एक फ्लावर करते छोटंसं। हे बघा टाक्यांचं। हे झालं असं, याला अशी गाठ मारायची इकडे। ही गाठ झाली आणि आता हे हा काप असं धरून 4-5 पाकळ्यांचं मी हे फ्लावर तयार करते। हे बघा एक फ्लावर मी नुसतं मोकळं वाटते ना, म्हणून माझा हा प्रयत्न आहे करायचा, म्हणजे दिसेल छान असं। हे बघा ह्याला गव्हाचा टाका म्हणतात। तुम्ही काही मैत्रिणी ओळखत पण असतील, हा गव्हाचा टाका आहे। अशा 4 पाकळ्या फक्त आपल्याला बघायच्या। ही तिसरी झाली आणि आता चौथी खाली घेते। हे बघा आता मी खाली गाठ मारून तोडते ते आणि संपूर्ण तुम्हाला दाखवते मग। हे बघा एक शो म्हणून मी ते केले। तुम्ही अशी विविध तऱ्हेने तुम्ही करू शकता संपूर्ण। हा गव्हाचा टाका
अशा तऱ्हेने हे आपलं फॅशनेबल सूट तयार झाला छोट्या मुगाळाचा. हे घ्या, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या वेळेला मी तुम्हाला टोपऱ्याचे 2 प्रकार दाखवणार आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला माझी आता मी व्हिडिओ दाखवते तो आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. म्हणजे मला व्हिडिओ दाखवायला एक नवीन उमेद मिळेल आणि पुढच्या वेळेला आपण नवीन भाग तुम्हाला मी सुरुवात दाखवेन. नवीन भागाचं म्हणजे काही जॅकेट दाखवेन, टोपरं दाखवेन, नंतर निकर दाखवेन, छोट्या बाळाचं ते दाखवेन.